नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्लस दुसरा असा आहे की आपण राशन कार्डवर पण सध्या बोलत आहोत. कारण का या योजनेसंदर्भामध्येच राशन कार्डचे प्रश्न मला काही आलेले आहेत, जे तुम्हीच मला विचारलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ जेव्हाही येतील किंवा जेव्हाही आपण लाईव्ह घेऊ तेव्हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आपली माहिती पोहोचेल. लाईक सुद्धा करायचा आहे. तर तुमचे प्रश्न मला बरेच आलेले आहेत. म्हणजे काल जो व्हिडिओ मी राशन कार्डवर अपलोड केलेला आहे, राशन कार्ड संदर्भामध्ये जी माहिती मी दिली काल तुम्हाला, त्याच्यावर तुमचे मला बरेचसे प्रश्न आले. तर त्या संदर्भामध्ये आज सुद्धा बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई, आमच्या राशन कार्डची केवायसी होत नाहीये किंवा आमच्याकडे राशन कार्ड नाही, किंवा मग राशन कार्ड काढायचं असेल तर काय करावं लागेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे डॉक्युमेंट सांगितले जात आहेत सध्या की आवश्यक आहेत, त्याच्यामध्ये राशन कार्ड सुद्धा आवश्यक आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज देणार आहे, जे तुमचेच प्रश्न मला आलेले आहेत. अजून एक प्रश्न असा आला आहे की ताई, आमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काय करावं लागेल. तर या संदर्भात सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर करणार आहे. तो व्हिडिओ जास्तीत जास्त पहा, जेणेकरून सर्व महिलांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल. तर आता जी पुढची माहिती आहे त्यात सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे, जो मी घेणार आहे, तो मुद्दा असा आहे की तुम्ही जसं मला विचारत आहात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जे राशन कार्ड द्यायचं आहे किंवा जे राशन कार्डचे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले तेही केवायसी केलेलं. मी कालही या मुद्द्यावर तुम्हाला बोललीये. परत आज तुमचे प्रश्न मला तेच आलेले आहेत, म्हणून थोडक्यात थोडंसं एक छोट्या संदर्भात उत्तर देणार आहे. राशन कार्ड जर नसेलच तर तुम्ही कुठून देणार आहात. जसं की तुम्ही पहिलं हमी पत्र दिलं, त्यानंतर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला, बरोबर. म्हणजे राशन कार्ड नव्हतं म्हणून तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे ना, बरोबर. तर मग तुमच्याकडे जर राशन कार्ड नाही तर तुम्ही कुठून राशन कार्ड देणार. आणि सरकारकडून अशी कुठलीही अजून अपडेट आली नाही की तुम्हाला कंपल्सरी राशन कार्ड द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मेन म्हणजे पैसे आलेत का कुणाला, जर आले असतील पैसे तर मला तुम्ही सांगा की तुम्हाला पैसे आले म्हणून ह्या योजनेच्या अंतर्गत. म्हणजे आपल्यालाही समजेल की पैसे यायला सुरुवात झाली. पण जसं पैसे यायला सुरुवात होईल तेव्हा किंवा पैसे यायच्या अगोदर आपल्याला सांगितलं जाईल की आपल्याला हे डॉक्युमेंट्स हवेत म्हणून. पण जर तुमच्याकडे राशन कार्ड नाहीच तर तुम्ही देणार कुठून. त्यामुळे काळजी करू नका. बघूया आपण पुढे कशी काय प्रोसेस होते ते. पण सध्या तरी असा मुद्दा कुठलाही नाही. तुम्ही कुठलेही व्हिडिओ ऐकून विनाकारण कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. मला बऱ्याच महिलांच्या काल कमेंट होत्या की ताई, वेगळ्या वेगळ्या वस्तू जर घरामध्ये असतील की कुठल्या तर 5 वस्तू घरामध्ये असतील तर आम्हाला पैसे मिळणार नाही असं सरकार म्हणतंय. तर बऱ्याच महिला असंही म्हणणं आहे की मग आम्ही विनाकारण सरकारला निवडून दिलं का. सरकार जर असं विचार करत असेल, आमचे फॉर्म जर सरकार रिजेक्ट करत असेल किंवा आम्ही योजनेच्या पात्र नाही असं सांगत असेल तर कसं चालेल. तर असं काहीही होणार नाही. तुम्ही कुठल्याही अफवांना बळी पडू नका. तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट नक्की आपल्याला कमेंट करून विचारा तुमचे प्रश्न, आपण त्याच्यावर तुम्हाला उत्तर देऊ. आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्रश्नांवरतीच मी उत्तर देतेय. समजा माझ्याकडे कुठल्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर ती मी माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देते. तसंच मी कालचा राशन कार्डचा जो व्हिडिओ होता तो अपलोड केला. आता ही सगळ्यात महत्वाची माहिती झाली. त्यानंतर जो दुसरा प्रश्न मला आलेला आहे की ताई, आता आम्हाला पुढचे पैसे मिळणार नाहीत का. तर मिळणार आहेत, काळजी करू नका. मी मगाशी बोलल्याप्रमाणे जेव्हा पैसे यायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला सर्व काही अपडेट मिळणार आहे. थोडं शांत राहा. विनाकारण कुठलेही व्हिडिओ पाहून विनाकारण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. वारंवार मी पहिल्यापासून तुम्हाला हे सांगत आली आणि तुम्हाला सर्वांना पैसे मिळाले सुद्धा. थोडं शांतीत घ्या. जसं आपल्या मुख्यमंत्री साहेब शपथ घेतील त्यानंतर आपल्याकडे जी काही माहिती असेल त्या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. आता सध्या तरी जेव्हा हे व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा तर अशी कुठली माहिती माझ्यापर्यंत अजून आलेली नाहीये. पण जशी माहिती येईल तुम्हाला मी नक्की छोट्या शॉर्ट व्हिडिओ मधून का होईना पण तुम्हाला मी नक्की माहिती सांगेल. काळजी करू नका. त्याचबरोबर जो प्रश्न मला आलेला आहे की ताई, आमचं राशन कार्ड नाही, मग आम्हाला नवीन राशन कार्ड काढायला काय करावं लागेल. तर बघा, जेवढी माहिती मला आहे, जेवढं काम माझं राशन कार्डवर इथं स्थानिक लेवलला आहे किंवा स्थानिक लेवलवरून जे लोक मला कनेक्ट होत आहेत राशन कार्डच्या माध्यमातून, कारण माझं या विषयावर सुद्धा काम आहे. मी अजून तुम्हाला ऑनलाईन कधी बोलले नाहीये हा विषय, म्हणजे कधी व्हिडिओ अपलोड नाही केला, पण मी त्याच्यावर प्रॉपर काम करत आहे. प्रॉपर माझं त्याच्यावर वर्किंग चालू आहे. माझं ते पूर्ण झाले की नक्की व्हिडिओ शेअर करणार आहे. पण तत्पूर्वी थोडंसं म्हणलं तुमच्या माहितीसाठी हे सांगूया आता की तुम्ही आता राशन कार्ड काढायला कुठे गेलात, समजा तसं ई सेवामध्ये जावा किंवा जे कोणी राशन कार्ड काढून देणारे लोक असतील, जर ते राशन कार्ड काढून देत आहेत तर खरंच ते राशन कार्ड काढून देत आहेत का, ते पैसे किती घेत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये राशन कार्ड काढायला घेत आहेत लोक. 3,000च्या वरच घेत आहेत, पण माझ्या माहितीमध्ये जे आहे ते कमीत कमी 6 हजार रुपये राशन कार्ड काढायला घेत आहेत. बऱ्याच लोकांचे राशन कार्ड
त्यांनी काढून देतो म्हणून बऱ्याच लोकांनी पैसे पण घेतले, पण अजूनही राशन कार्ड त्यांना मिळालेले नाही. असे बरेचसे लोक माझ्या संपर्कामध्ये आहेत. तर तिथे तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही कोणाकडून राशन कार्ड काढून घेत असाल तर पहिले प्रॉपर चौकशी करा. खरंच ते राशन कार्ड तुम्हाला काढून देणार आहेत का याची चौकशी करा. तुम्हाला विश्वास पटला तरच त्यांना डॉक्युमेंट द्या आणि राशन कार्ड काढून घ्या. हा पहिला मुद्दा झाला. त्यात दुसरा मुद्दा असा आहे की आता सध्या तुम्हाला माहिती असेल की आपलं राशन कार्ड हे पूर्णपणे ऑनलाईन झालेलं आहे. आता तुमचं जर राशन कार्ड तुम्हाला दिसत नसेल, समजा तुमच्याकडे राशन कार्ड आहे, जसं मला त्या ताईची कमेंट होती की ताई आमचं राशन कार्डची केवायसी होत नाही, तर बघा ह्याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही राशन घेत असाल, समजून घ्या हा विषय हा खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही राशन घेत नसाल, तुम्हाला ऑनलाईन म्हणजे जे काही आहे ते राशनच्या दुकानात तुम्हाला राशन मिळत नसेल, तर तुमच्या राशन कार्डची केवायसी होणार नाही. राशन कार्डची केवायसी कोणाच्या होते? ज्यांच्या राशन कार्डला 12 आकडी नंबर आहे. आलं का लक्षात? 12 आकडी नंबर ज्यांच्या राशन कार्डला आहे त्यांच्याच राशन कार्डची केवायसी होणार आहे. ज्यांच्या राशन कार्डला 12 आकडी नंबर नाही किंवा जे लोक राशन घेत नाहीत, राशनच्या दुकानातनं धान्य घेत नाहीत, त्यांच्या राशन कार्डची केवायसी होणार नाही. हे मी स्वतः जाऊन राशनच्या दुकानात चौकशी करून आले. मी माझं सुद्धा राशन कार्ड घेऊन गेले होते. मी राशन घेत नाही, पण तरी मी राशन कार्ड घेऊन गेले, कारण का हे महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर? तर ही सर्वात महत्वाची माहिती आहे की राशन कार्डची केवायसी तुमच्या होत नसेल तर घाबरू नका. राशन कार्डची केवायसी त्यांच्याच राशन कार्डची केवायसी होणार आहे ज्यांच्या राशन कार्डला 12 आकडी नंबर आहे. नाही तर राशन कार्डची केवायसी होणार नाही. हा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यात दुसरा मुद्दा असा आहे की ताई मग आता राशन कार्डची केवायसी आम्ही कशी करायची? तर होतच नाही तर तुम्ही राशन कार्डची केवायसी करूच नाही शकत. बरोबर? करूच नाही शकत. आणि दुसरा जो मुद्दा तुमचा जो दुसरा मला अजून एक प्रश्न आला होता की ताई आमचं राशन कार्ड ऑनलाईन दिसत नाहीये. बरोबर? आता ह्याच्यामध्ये असं आहे की समजा तुमचं राशन कार्ड चालू असेल, 12 आकडी नंबर नसतो त्या तुमच्या राशन कार्डला, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचं राशन कार्ड चालू असेल तर त्या राशन कार्डच्या पोर्टलवर, म्हणजे जे काही आपल्या गव्हर्नमेंटची लिंक आहे राशन कार्डची, तर त्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर जर तुमचं राशन कार्ड तिथं दिसत असेल, जसं तुमच्या राशन कार्डला काही आकडा वगैरे दिलेले असतात बघा, ते आकडे वगैरे नंबर दिलेले असतात, ते जर तुम्ही तिथे टाकलं किंवा तुमचं जे काही राशन कार्डचं नाव असेल ते तुम्ही त्या ठिकाणी टाकलं, तुमची नावं तिथे, तुमचं राशन कार्ड पूर्ण ओपन होतं. ते कधी ओपन होतं? ज्या वेळेस तुमचं राशन कार्ड हे ऑनलाईन दिसत असेल. जर तुमचं राशन कार्ड चालू असेल तर तुम्हाला ते ऑनलाईन राशन कार्ड त्या राशन कार्डच्या पोर्टलवर दिसणार आहे गव्हर्नमेंटच्या. बरोबर? गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर तुम्हाला ते राशन कार्ड तुमचं दिसणार आहे. जर तुमचं राशन कार्ड चालू असेल तर. 12 आकडी नंबर नसेल तर काही हरकत नाही, पण जर राशन कार्ड तुमचं चालू असेल तरच त्या पोर्टलला दिसणार आहे. एक मुद्दा हा. दुसरा मुद्दा असा आहे, समजा तुमचं राशन कार्ड चालू नसेल, म्हणजे तुमच्या राशन कार्डला 12 आकडी नंबर पण नाही, तुमचं राशन कार्ड चालू नाही, तर तुमचं राशन कार्ड त्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर दिसणार नाही. मी स्वतः टाकून पाहिलेलं आहे. ती प्रोसेस मी स्वतः सर्व केलेली आहे. जेव्हा मी कॉर्पोरेशनच्या ऑफिसला गेले होते, राशन कार्ड विभागाला जेव्हा मी भेटायला गेले, त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी राशन कार्ड सर्व टाकून पाहिलं, तिथं अजिबात राशन कार्ड ऑनलाईन आलं नाही. मग त्यांनीच मला हे सांगितलं की जेव्हा तुमचं राशन कार्ड ऑनलाईन दिसत नाही, याचा अर्थ आहे तुमचं राशन कार्ड हे बंद झालेलं आहे, तर तुम्हाला परत तुमचं ते राशन कार्ड काढावं लागणार आहे. त्यासाठी मी लवकरच राशन कार्ड काढण्यासाठी जी नवीन लिंक आहे ती लिंक पण तुम्हाला शेअर करणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्वतः घरी तुमच्या हाताने, तुमच्या घरात जे कोणी शिकलेले लोक असतील जे हे काम करू शकतील त्यांच्याकडनं तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही राशन कार्ड काढू शकता. तुम्हाला माहिती आहे का की आता राशन कार्ड हे तुमच्या मोबाईलवरच सर्व प्रोसेस होते. म्हणजे जर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकला तर तुम्हाला ओटीपी येतो. ओटीपी आल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी लॉग इन झाल्यावर तुम्ही राशन कार्ड काढू शकता. 12 आकडी नंबर सुद्धा तुमच्याच मोबाईलवर तुम्हाला येणार आहे. तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही. तुम्हाला राशन कार्ड विभागाकडे सुद्धा जायची गरज नाही. आता गव्हर्नमेंटने सर्व काही प्रोसेस राशन कार्डची ऑनलाईन केलेली आहे. त्यामुळं अजिबात कुठेही धावपळ करू नका. आणि जर तुमच्या माहितीमध्ये असे कोणी असतील की जे काढून देत आहेत तर तुम्ही काढू शकता, तिथं माझं काही ऑब्जेक्शन नाही. पण जो मुद्दा माझ्या माहितीमध्ये आलेला आहे, जेवढं माझं राशन कार्डवर आतापर्यंत काम आहे किंवा जी काही राशन कार्ड संदर्भात मी माहिती घेतलेली आहे ती माहिती मी तुम्हाला शेअर करत आहे आता या ठिकाणी. तर नक्कीच या विषयाचा थोडा विचार करा. आणि मी जसं बोलली तुम्हाला अगोदर पण की राशन कार्डची पूर्ण माहिती माझ्याकडे आल्यावर मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे. कसं होतं ना, जी माहिती आता माझ्याकडे ऑलरेडी ही माहिती होती,
म्हणून मी तुम्हाला थोडी थोडी माहिती रोज देते, पण सगळीच माहिती एकाच दिवशी दिली तर तुम्हालाही समजणार नाही काय करायचंय. तर लवकरच मी राशन कार्डच्या संदर्भामध्ये जी लिंक आहे, तुम्ही नवीन राशन कार्ड तुमचं स्वतःचं काढू शकता, किंवा तुम्ही तुमचं राशन कार्डमध्ये जर कुणाचं नाव ऍड करायचं असेल तर करू शकता, किंवा कुणाचं नाव कमी करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. तुमच्या राशन कार्डचा ऍड्रेस बदलायचा असेल, तुम्ही कुठे शिफ्ट झाला असाल तर ते तुम्ही स्वतः करू शकता ऑनलाईन. जेव्हा त्या लिंकवर तुम्ही जाल तुम्हाला सर्व काही तिथंच ती प्रोसेस करायची आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका, जास्त अवघड विषय नाही तो. फक्त त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जे काही तिथं विचारल्याप्रमाणे ती प्रोसेस करायची आहे. तर त्या संदर्भामध्ये लवकरच व्हिडिओ आपला येईल. आता आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. तुम्हाला माहिती आहे कॉर्पोरेट सध्या बंद असणार आहे, 2 दिवस सुट्टी असल्यामुळे, बरोबर. तर नक्कीच तुम्हाला मंगळवार किंवा बुधवारी आपल्या रेशन कार्ड संदर्भामध्ये व्हिडिओ येईल. कसं होतं ना की मलाही ती माहिती संपूर्ण घ्यावी लागते, त्याच्यावर मला पूर्ण सर्च करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला द्यावं लागतं. ते पूर्ण माहिती तुम्हाला सांगावी लागते, अर्धवट माहिती सांगता येत नाही. तर लवकरच या संदर्भामध्ये मी तुम्हाला लिंक पण देणार आहे. तुम्ही डायरेक्ट तुमचं स्वतःचं रेशन कार्ड स्वतः काढू शकता. जी काही प्रोसेस आहे ती करू शकता. तुमच्या मोबाईल नंबरवरच तुम्ही रेशन कार्ड काढू शकता. तर ही सगळ्यात महत्त्वाची माहिती होती. त्यामुळे कुठल्याही महिलांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे. मला फक्त सब्जेक्ट सांगा, म्हणजे जी तुम्हाला माहिती हवी आहे ना ती सांगा. त्या माहिती जरी माहिती ती माझ्याकडे नसली तरी मी त्या विषयावर काम करून त्याची माहिती मी प्रॉपर घ्यायचा प्रयत्न करते. जसं राशन कार्डवर तुम्ही मला प्रश्न विचारले की ताई योजनेसाठी राशन कार्ड गरजेचं आहे का, आम्ही जर राशन कार्ड दिलेच नाही किंवा आमच्याकडे राशन कार्ड नाही, तर त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला ही माहिती आतापर्यंत सांगितलेली आहे आणि ती माहिती घेऊन सांगितलेली आहे. जेन्युइन माहिती, खरी माहिती राशन कार्ड विभागाला कॉल करून त्यांना भेटून, राशनच्या दुकानात जाऊन त्यांना भेटून, सर्व प्रोसेस बघून, त्यांना विचारून, बोलून, सर्व करून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून जेही लोक राशन कार्ड काढण्यासाठी 5,000 6,000 विनाकारण पैसे घालवत आहेत आणि त्यांचं राशन कार्ड त्यांच्या हाताला लागत नाही, मिळतच नाही, तर लागणार कुठून हा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाची माहिती अजून एक सांगणार आहे ह्याच्यामध्ये मी, की सध्या तुम्हाला माहिती असेल ज्यांचं हे उत्पन्न 59,000 आहे त्यांनाच राशन मिळतं, बरोबर. पण माझं म्हणणं असं आहे की आणि याला उत्पन्नाचा दाखलाच मिळत नाही. जर उत्पन्नाचा दाखलाच तुम्हाला 59,000चा मिळत नाही तर बरेच लोक तुम्हाला असं म्हणतात की उत्पन्नाचा दाखला आम्ही 59चा काढून देऊ तुम्हाला, म्हणजे 59,000चा. पण 59,000चा उत्पन्नाचा दाखला सध्या कुठंच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये जागरूक राहण्याची गरज आहे. आणि जर मी एवढं तुम्हाला माहिती तळतळून सांगत आहे, हे करत आहे, तर तुम्ही ऐकायला पाहिजे. शेवटी बाकी तुमचं सर्व तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जी माहिती माझ्याकडे होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता या व्हिडिओवर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की शेअर करा. याच्यावर पण तुम्हाला लवकरच आपण व्हिडिओ शेअर करणार आहोत. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. आणि परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंदू राष्ट्र.